MHT CET 2025ला लास्टचे 25 डेज शिल्लक आहेत। मला अजूनही आठवते लास्ट इयर बरोबर CET एक्झामच्या 15 दिवस आधी मी आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप होता म्हणजे लास्ट इयरचे जे व्हॉट्सॲप ग्रुप होते त्याच्यावरती एक मेसेज शेअर केला होता। काय मेसेज वेगळा होता? एक तर हा असा मेसेज होता जो मला एका विद्यार्थ्याने फॉरवर्ड केला होता। स्टोरी अशी आहे की विद्यार्थ्यानं जवळजवळ 6 महिने एका टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं होतं। सुरुवातीला त्या टेलिग्राम चॅनलवरती व्यवस्थित सगळा फ्रीचा कंटेंट वगैरे देण्यात आला, विद्यार्थ्यांची एंगेजमेंट वाढवण्यात आली, भरपूर मुलांनी त्या टेलिग्राम चॅनलवरती विश्वास ठेवून कंटेंट वगैरे सगळा व्यवस्थित आहे हा विश्वास ठेवून नंतर त्या टेलिग्राम चॅनलच्या ओनरने विद्यार्थ्यांना मेसेज सेंड केले। मेसेज काय होते तर आम्ही CETचा ॲक्च्युअल एक्झामचा जो पेपर आहे किंवा जे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत ते सगळे तुम्हाला आधीच प्रोव्हाइड करणार आहोत। आता तुम्ही विचार करा, तुमची सुद्धा मनस्थिती हीच आहे की लास्टचे 25 दिवस शिल्लक आहेत, सिलेबस म्हणावं तितका कव्हर झाला नाही आहे, रिव्हिजन तर राहिलं बाजूला, सिलेबसच इनकम्प्लीट आहे, मॉक टेस्टमध्ये स्कोर व्यवस्थित इन्क्रीज होत नाही आहे, PYQs MCQ सॉल्व्ह होत नाहीत। सेम सिच्युएशन त्याच मेंटॅलिटीची मुलांची लास्ट इयरची होती आणि त्यांनी चक्क ते जे कोर्सेस होते किंवा जो पेपर्स होते ते बाय केले होते। आता तुम्ही म्हणाल की ही जी विद्यार्थी CETचे पेपर थोडीच लीक होतात, परंतु लिटरली त्या मुलांनी पैसे पाठवलेले ट्रान्झॅक्शन्सची जे स्क्रीनशॉट्स आहेत ते सुद्धा सेंड केले होते। किती पैसे पाठवले होते? प्रत्येक सब्जेक्टला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स प्रत्येकी 1500 असे टोटल 4500 त्या टेलिग्राम चॅनलवरती पेपर बाय करण्यासाठी पाठवले होते। ठीक आहे, तुम्हाला वाटेल की हे काहीतरी खोटं सांगतोय। लास्ट इयरच्या ग्रुपमध्ये शेवटच्या 15 दिवसाला हे सगळे मेसेज मी पाठवले आहेत। मी काय करेल आपल्या ग्रुपला पण मे बी पाठवेल। सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की विद्यार्थ्यांना आधी 6 महिने व्यवस्थित कंटेंट दिला आणि शेवटच्या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं की आम्ही CETचे ॲक्च्युअल पेपर्स तुम्हाला देतोय, त्यांच्याकडून पैसे घेतले आणि ठीक CET एक्झामच्या 15 दिवस आधी टेलिग्राम चॅनल क्लोज करून टाकलं। नंतर त्या मुलांचे मेसेजेस वगैरे 1-2 मुलांचे मेसेजेस मला आले होते की दादा असे पैसे दिलेत आणि ते टेलिग्राम चॅनल आता बंद झाले, काय करू? ठीक आहे, लिटरली त्यांची हेल्प केली असती, परंतु त्या मुलांनी काय केलं होतं, आपल्या पेरेंट्सला न सांगता, घरच्यांना विश्वासात न घेता ते पैशाचं ट्रान्झॅक्शन केलं होतं, त्यामुळे काही मदत केली नाही। ठीक आहे, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे बाळांनो की आता शॉर्टकटच्या मागे लागू नका। हे जे आहेत ना, तुम्हाला पेपर्स वगैरे देतो या सगळ्या गोष्टी आता चालू राहतात। जशी तुमची CET एक्झाम स्टार्ट होतील त्यानंतर सगळ्यात मोठे हे स्कॅमचे प्रकार चालू होतात की काउन्सिलिंग प्रोसेस। एकतर तुमच्याकडून भरमसाठ पैसे घेतले जातात, तुम्हाला व्यवस्थित गाईड केलं जात नाही, ॲट द एंड तुम्ही आणि तुमच्या हातामध्ये येणारे कॉलेज हेच राहतं। ठीक आहे, खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, लास्ट 25 डेजमध्ये एखादा विद्यार्थी 0 लेवलपासून प्रिपरेशन करत असेल किंवा त्याचा सिलेबस 70%हून जास्त कव्हर झाला असेल, तर दोन्ही विद्यार्थ्यांना कन्सिडर करूनच आजचा हा व्हिडिओ बनवतोय। आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। एक गोष्ट मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे की कुणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका। खरं लिटरली मला आश्चर्य वाटतंय, म्हणजे आता मी सुद्धा बघतोय माझ्या व्हिडिओजमध्ये समजा 1000 व्ह्यूज जरी येत असतील ना, तर 1000 व्ह्यूजपैकी ॲटलिस्ट 100 मुलं जरी असे आहेत ना जी मला सिरियसली बघतायत, ती माझ्यावर विश्वास ठेवतायत की बाबा हा संदीप मिलके काहीतरी चांगलं सांगेल आणि तो आपल्या भल्याचं सांगणार आहे। मग मला सांगा की आपण मुलं इतके आपल्यावरती विश्वास ठेवतात, त्यामुळे असे जे विश्वास वगैरे ट्रस्ट असतात ना, ठीक आहे, ते व्यवस्थित बाळांनो कुणालाही ब्लाइंडली फॉलो करू नका। कारण का एकतर या प्रमोशनच्या नावाखाली कोणत्याही कॉलेजचा असू द्यात, कोणत्याही कोर्सेसचा असू द्यात, त्यांचा कंटेंट कसाही असू द्यात, ते स्वतःला कमिशन मिळतंय, त्यामुळे तुमच्यावरती ते प्रमोशन करणं वगैरे या गोष्टी चालू असतात। एक गोष्ट महत्त्वाची आहे, जेवढे काही पैशाचे ट्रान्झॅक्शन कराल आपल्या घरच्यांना, पालकांना विचारूनच करा। कारण का एक सांगतो की तुमचा सगळं चांगलं विद्यार्थ्यांचं जर कोणी बघत असेल तर ते आपले फक्त पेरेंट्स आहेत, बाकी जर तुमच्या चांगल्याचा कोणी जास्त विचार करत असेल तर तो फक्त त्यांचा स्वार्थ आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। 95+ पर्सेंटाईल लास्टच्या 25 दिवसांमध्ये मिळवणं इतकं काही अवघड नाही। आता थोडे कॅल्क्युलेशन सांगतो। अराउंड आपल्याला बघा 26 मार्च टू 19 एप्रिल म्हणजे तुमची ज्यावेळी एक्झाम येईल तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहेत, म्हणजे जवळजवळ 25+ दिवस तरी आपल्याकडे आहेत। मग 95+ पर्सेंटाईल जर तुम्हाला हवं असेल ना, तर अराउंड 105+ मार्क्स तुम्हाला लागतात। आता हे 105 मार्क्स आपल्याला ऐकायला वाटतं की एवढं डिफिकल्ट आहे सिच्युएशन, इतकं नाही आहे। मी काय केलंय, समजा तुम्ही आता मॅथमॅटिक्स डिफिकल्ट येते, मॅथमॅटिक्समध्ये जरी तुम्ही 50+ मार्क्स स्कोर केलेत, केमिस्ट्रीमध्ये 30+ केलेत आणि फिजिक्समध्ये 25+ जरी स्कोर केलेत तरी सुद्धा
सुद्धा तुम्ही 105 आरामात स्कोर करू शकता. आता मॅथ्समध्ये बघाल तर आपण इतकी मेहनत केली आहे, 2-3 महिन्यांपासून व्यवस्थित अभ्यास पण करतोय, PYQ सॉल्व्ह करतोय. मॅथ्समध्ये तर 50+ तुम्ही आरामात स्कोर करू शकता. केमिस्ट्रीमध्ये 30+ स्कोर करणं खूप इझी आहे ज्यांना टेक्स्टबुक व्यवस्थित केले त्याला. आणि फिजिक्समध्ये आपल्याला फक्त 25 स्कोर करायचं आहे. मग जर इतकं कॅल्क्युलेशन केलं तर 105+ बाळांनो आरामात मार्क्स येतात. आणि मला माहिती आहे यावर्षी सुद्धा कमी मार्क्सवरती तुम्हाला सगळ्या मुलांना चांगलंच पर्सेंटाईल मिळालं आहे, त्यामुळे घाबरायची काहीही गरज नाही आहे. आता मी 2 कॅटेगरीजमध्ये विद्यार्थ्यांना डिवाइड केले. पहिली कॅटेगरी कोणाची आहे तर ज्या मुलांचा सिलेबस अजून 70%हून कमी कंप्लीट झाला आहे, आणि दुसरे आहे ज्यांचा सिलेबस आहे तो 70%+ कंप्लीट झाला आहे. तर पहिल्या कॅटेगरीसाठी लास्ट पुढच्या 25 डेजमध्ये काय करायचं आहे. एक म्हणजे काय, तुमच्यासाठी मी टाईमलाईन काय ठेवली आहे. पहिली 26 मार्च टू 5 एप्रिल याच्यामध्ये तुमचं टार्गेट हे असलं पाहिजे, आत्ता जेवढा सिलेबस कव्हर झाला आहे त्याच्यापेक्षा तो सिलेबस 70%+ कंप्लीट करायची जबाबदारी ही तुमची असेल. म्हणजेच काय, 5 एप्रिलपर्यंत तुमचा 70%+ सिलेबस कंप्लीट झालाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 5 एप्रिल टू तुमची एक्झाम, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मॉक टेस्ट जेवढ्या शक्य असतील तेवढ्या मॉक टेस्टचं ॲनालिसिस आणि रिव्हिजन या 2च गोष्टी करायचे. हे असणार आहे पहिली स्टेप आपलं टाईम फ्रेम. दुसरं, आता सगळ्यात महत्त्वाची बाळांनो गोष्ट आहे 95+ पर्सेंटाईल स्कोर करायची, शक्य तितका सिलेबस. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, काही वेळा होतं असं, जो चॅप्टर आपण कव्हर करून गेलेलो असतो त्याच्यातून डिफिकल्ट क्वेश्चन येतो आणि जो कव्हर करून जात नाही त्याच्यामधून इझी येतो. मग अशा वेळी ॲटलिस्ट एखाद्या चॅप्टरचं बेसिक नॉलेज किंवा बेसिक फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे, याचा फायदा नक्की तुम्हाला होणार आहे. त्यामुळे शक्य तितका सिलेबस कव्हर करायचं हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. आता सिलेबस कसा कव्हर करायचा पुढच्या 10 दिवसांमध्ये. एक म्हणजे काय, लो वेटेज चॅप्टर्सचा सगळ्यांना सेकंड प्रायोरिटी द्यायची. पहिले आपण हाय वेटेज चॅप्टर्स जर कोणते राहिले असतील ते सगळे पिकअप करायचे, हाय वेटेज चॅप्टरचे थिअरी कव्हर करायची. त्याच्यानंतर लास्ट फक्त 3 इयर्सचे PYQs करायचे. आता 2021 2022 इतक्या लास्ट म्हणजे एकदम जास्त PYQs लास्ट इयरचे करण्यात काही अर्थ नाही. फक्त लास्ट 3 इयर्सचे जे PYQs आहेत तेवढे परफेक्ट करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर चॅप्टर कव्हर केल्यानंतर एवढं लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाचे आहे सेल्फ स्टडी. तुम्ही क्लासेसला किती जाताय, किती लेक्चर्स अटेंड करताय, हे सगळं शेवटी मॅटर करतं. सगळ्यात महत्त्वाचं आहे सेल्फ स्टडीवरती बाळांनो फोकस द्या. पुन्हा एकदा जर या शेवटच्या 25 दिवसांमध्ये एक चांगला स्कोर करायचा असेल तर सेल्फ स्टडी जेवढी करता येईल तेवढी करायची. सेल्फ स्टडी म्हणजे फक्त आणि फक्त थिअरीच्या कन्सेप्ट क्लिअर करणं नाही, शक्य तेवढे MCQs, न्यूमरिकल्स, PYQs सॉल्व्ह करणं. ठीक आहे. ही होती पहिली स्टेप. दुसरी म्हणजे काय, फक्त लास्टचे 3 इयर्सचे PYQ सॉल्व्ह करायचे, वेगळं काही करायचं नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय, बाकीचे रेफरन्स बुकमधले MCQs वेगळं काही वगैरे असं काही करू नका. फक्त लास्ट 3 इयर्सचे जे PYQs आहेत तेवढे सॉल्व्ह करा, बाकी काही करायचं नाही. PYQ सॉल्व्ह करताना काय करायचं आहे, मला माहिती आहे की PYQ सॉल्व्ह करताना प्रॉब्लेम येतो, व्यवस्थित सॉल्व्ह होत नाहीत, काही हरकत नाही. जरी एखादा PYQ सॉल्व्ह नाही आला, ॲटलिस्ट तो बघा ना कसा सॉल्व्ह झालायचं, सोल्युशन्स बघा, ते समजून घ्या की PYQ असा हा प्रकारे सॉल्व्ह झाला आहे. म्हणजे काय होईल, नेक्स्ट टाईम ज्यावेळी तुम्ही व्हिजिट कराल त्यावेळी तो PYQ स्वतःहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न कराल. ठीक आहे. त्यामुळे लास्ट जे 3 इयर्सचे PYQs आहेत 2024, 2023 आणि 2022 हे सगळ्या मुलांनी परफेक्ट करायचे. ठीक आहे. आता सब्जेक्ट वाईज प्लॅन काय असणार आहे तुमच्यासाठी, तुम्हाला फिजिक्समध्ये तुम्हाला फक्त आता PYQs करायचे आहेत, प्लस जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे सगळ्यांचं रिव्हिजन व्यवस्थित करायचं आहे. केमिस्ट्रीसाठी काय, टेक्स्टबुकलाच फॉलो करा, रिॲक्शन्स अवघड जातं असं काही नाही. रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं आहे केमिस्ट्रीसाठी. जेवढं शक्य असेल ना तेवढं रिव्हिजन करत जा. कारण का केमिस्ट्रीसाठी एक सांगतो, मला माहिती आहे सगळ्यांचा स्कोअर केमिस्ट्रीमध्ये 35+ येऊ शकतो. फक्त तुम्ही टेक्स्टबुक आणि रिव्हिजन जर फॉलो केलं आणि बेसिक आपले फिजिकल केमिस्ट्रीचे फॉर्म्युलाज जरी पार्ट असले आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या 35+ आरामात स्कोर येतो. आणि मॅथमॅटिक्समध्ये काय, मॅथमॅटिक्स मला माहिती आहे मुलांना प्रॉब्लेम येतो इंटिग्रेशनमध्ये. मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही इतकंच करायचं आहे, पार्ट 1चे जे चॅप्टर्स आहेत लॉजिक, मॅट्रायसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, लाईन अँड प्लेन वेक्टर्स हे सगळ्यांनी परफेक्ट करा, इझीच क्वेश्चन्स येणार आहेत. ठीक आहे. हाय वेटेज चॅप्टर्स आहेत त्यांना प्रायोरिटी द्या, पार्ट 1 कंप्लीट करा आणि नंतर पार्ट 2 वरती मूव्ह ऑन करा. ठीक आहे. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप असणार आहे ती कुठली, मॉक टेस्ट आणि रिव्हिजन. आता शक्य तितक्या बाळांनो मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. कारण का हे होतं असं की
एकतर मॉक टेस्टमध्ये एकतर तुम्हाला म्हणजे व्यवस्थित बाळांनो गाईड करणं खूप महत्त्वाचं आहे। एकतर मॉक टेस्टमध्ये काय होतं, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात, त्याच्यानंतर तुमच्या मॉक टेस्टमधला ॲनालिसिस करण्यात, तुमच्या चुका कुठे होतात हे समजून घेण्यासाठी मॉक टेस्ट खूप गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे। त्यामुळे शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या। जसा वेळ मिळेल तुम्हाला वाटेल की मला आज मॉक टेस्ट देणं गरजेचे आहे, त्यावेळी मॉक टेस्ट द्या आणि मॉक टेस्टसुद्धा तुम्ही ॲनालाइज करा, हे महत्त्वाचं आहे। आणखीन एक सांगायचं आहे की बाळा मुलं कुठं चुकतात तर त्यांचं रिव्हिजन प्लॅन करण्यात। एकतर रिव्हिजनमध्ये बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचं रिव्हिजन प्लॅन जो आहे तो व्यवस्थित फॉलो करा, ठीक आहे। आता स्टेप नंबर 2 काय असणार आहे, तर स्टेप नंबर 2 वर येण्याआधी तुम्हाला सांगायचं आहे आमची जी मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो। एक म्हणजे काय तर बाळांनो आम्ही लास्टच्या डेजमध्ये गेल्या 4 वर्षांपासून मॉक टेस्ट कंडक्ट करतोय का, कारण का मुलांना कमी किमतीमध्ये चांगल्या कंटेंटच्या मॉक टेस्ट मिळाव्यात जे ॲक्च्युअल CET लेवलच्या असाव्यात। आता मुलं काय करतात, रँडमली कुठूनही मॉक टेस्ट घेतात, जे ॲज इट इज कॉपी केलेले असतात तेच क्वेश्चन्स देतात आणि त्यांना गायडन्स पण मिळत नाही, हा सगळ्यात मोठा इश्यू असतो। त्याचसाठी आम्ही एकतर आमच्या मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे। याच्यामध्ये तुम्हाला आम्ही फक्त मॉक टेस्ट देत नाही आहे तर पर्सनल मेंटरशिप सुद्धा देतोय, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाला पर्सनली गाईड केले जातं। टोटल 20+ फुल लेंथ सिलेबस टेस्ट मिळतात, त्यानंतर टॉपर्सचे फॉर्म्युला नोट्स मिळतात, प्रत्येक सब्जेक्टची फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सची फॉर्म्युला बुक मिळते, जेणेकरून तुमचं शेवटच्या काही दिवसामध्ये रिव्हिजन खूप इझी व्हावं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनल मेंटर मिळतो जो त्यांना गाईड केले जातो तुम्हाला कॉल्सवर, व्हॉट्सॲपवर। त्यामुळे तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात, त्यानंतर तुमची मॉक टेस्ट ॲनालिसिस करण्यात आणि तुमचा प्रिपरेशनमध्ये जर काहीही डाऊट असेल तर तुम्हाला पर्सनल मेंटरशिपचं खूप मदत होऊ शकते। बाळांनो ऑलरेडी 400+ मुलं मॉक टेस्टमध्ये रजिस्टर्ड आहेत, त्यांनी ऑलरेडी टेस्ट देणं स्टार्ट केले आहे। त्यामुळे विचार करा तुम्ही कुठे स्टँड करताय। एक सांगतो की सगळ्यात लोवेस्ट प्राईसमध्ये कमीत कमी किमतीमध्ये मॉक टेस्ट द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे, त्यामुळे मॉक टेस्टमध्ये नक्की एनरोल करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल। आता येतो स्टेप नंबर 2 म्हणजे काय, ज्यांचा सिलेबस 70% होऊन कव्हर झाला आहे अशा मुलांसाठी काय, तुम्हाला इतकंच करायचं आहे, शक्य तितक्या डेली मॉक टेस्ट द्यायचं आहे, मॉक टेस्ट ॲनालाइज करायचे आहेत, तुमच्या चुका कुठे होत आहेत, वीक टॉपिक्स कुठे आहेत हे सगळे फाइंड करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इनकम्प्लीट जो सिलेबस आहे त्याला कव्हर करायचं आहे। ज्यांचं 70% सिलेबस कव्हर आहे यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉक टेस्ट देत ते ॲनालिसिस करा, मॉक टेस्ट ॲनालिसिस केल्यानंतर त्याचं रिव्हिजन करा आणि जो काही इनकम्प्लीट सिलेबस आहे तो आत्ता कव्हर करा, हे असणार आहे तुमच्यासाठी सिलेबस। आय होप तुम्हाला लास्ट 25 डेजची जी स्ट्रॅटेजी आहे ती समजली असेल। हाय वेटेज चॅप्टर्सला प्रायोरिटी द्यायची, लास्ट 3 इयरचे PYQ सॉल्व करायचे, इक्वली ट्रीट करायचं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी मॅथमॅटिक्सचा पार्ट 1 कंप्लीट करायचा, हेच असणार आहे लास्ट 25 डेजचं तुमचं टार्गेट। आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल। अजून कोणत्या टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो, धन्यवाद।